सगळे म्हणतात की शाडूची मूर्ती बनवा, हो. पण ग्राउंड रियालिटी मध्ये तुम्ही हे बघणार तर पीओपीच्या मूर्त्या अजून जास्त विकल्या जातात. आणि मला तर असं वाटतं की माती आणि पीओपी शेवटला त्याच्यामध्ये देवाचा वास आहे का ना, दोन्ही असणं गरजेचं आहे. ऐपत आहे त्याप्रमाणे माणूस तो उत्सव साजरा करतो. 8,000चा गणपती 1.5 दिवसात आणला तर तो गणपती आणायचा म्हणजे त्या माणसाकडे 25,000 रुपये पाहिजे. त्याला फुलं पानं आहेत, 50 माणसं जेवायला पेढे 800 रुपये किलो झाले. 15,000 रुपये पगार असणाऱ्या माणसाला कसं परवडेल? नाही परवडू शकणार. हा प्रश्न चांगल्या मोठ्या लोकांपर्यंत जाऊ देत, मंडळांपर्यंत जाऊ देत, सरकारपर्यंत जाऊ देत. काका एक डायरेक्ट प्रश्न विचारतो हा. की सगळे म्हणतात की शाडूची मूर्ती बनवा, हो. पण ग्राउंड रियालिटी मध्ये तुम्ही हे बघणार तर पीओपीच्या मूर्त्या अजून जास्त विकल्या जातात. शाडूमाती असा प्रकार आहे, तो एक तर हाताने बनवायला लागतो किंवा डायमंडनं बनवायला लागतो. डायमंडनं बनवायचं झालं तरी तो गणपती बनवायला किमान 1 दिवस लागतो. पीओपीच्या मूर्त्या एका दिवसात 7 ते 8 मूर्त्या तयार होऊ शकतात. सगळ्या माणसांनाच वाटतं की माझ्याकडे गणपती यायला पाहिजे. तर मातीच्या मूर्तीची किमान आता सुरुवात 8,500 पासून आहे. तर पीओपीची मूर्ती आज पण 3,500-2,500 हजारापर्यंत मिळेल. माणसाची जशी ऐपत आहे त्याप्रमाणे माणूस तो उत्सव साजरा करतो. आणि मला तर असं वाटतं की माती आणि पीओपी शेवटला त्याच्यामध्ये देवाचा वास आहे का ना, दोन्ही असणं गरजेचं आहे. कामगारांचं पोट आहे, माझ्या मते आज 15,000 ते 20,000 माणसं काम करतात. तर मातीपेक्षा जास्त प्लास्टरचं काम करणारी माणसं आहेत. मग त्यांच्या पोटा पाण्याचं काय? त्यामुळे पीओपीच्या मूर्त्या होणं पण गरजेचं आहे. आणि त्या समुद्रात विसर्जन होऊन काही फरक पडत नाही समुद्राला. लोकांचा गैरसमज आहे. आता माझं वय 59 आहे. माझा जन्मच मातीत गेला. कधी मला ना मातीनी त्रास झाला ना पीओपीचं काम करतो इतक्या वर्षात कधीच कोणता रोग झाला नाही. मिडल क्लास माणसाला पण आता गणपती परवडण्याच्या पलीकडे. समजा एक 8,000चा गणपती आम्हाला कळतं का ना, 8,000चा गणपती 1.5 दिवसात आणला तर तो गणपती आणायचा म्हणजे त्या माणसाकडे 25,000 रुपये पाहिजे. बंडीचे दक्षिण आहे, लोकांनी विचार केला, त्याला फुलं पानं आहेत, 50 माणसं जेवायला पेढे 800 रुपये किलो झाले. 15,000 रुपये पगार असणाऱ्या माणसाला कसं परवडेल? नाही परवडू शकणार. मूर्ती बनवण्याच्या बिझनेस बद्दल लोकांना कोणता मोठा गैरसमज आहे, असं कोणतं सत्य आहे जे बेतूक लोकांना माहीतच नाही? खरं सत्य तर असं आहे की जो काम करतो ह्याच्यात तो किमान 18 तास काम करतो. म्हणजे शेतीला जसा बैल नांगरतो ना, त्याप्रमाणे तो कलाकार असतो. माझा अनुभव वर्षाच्या 12 महिन्यातले तो 8 महिने त्या व्यवसायावरती जगतो, त्या पैशा पाण्यावर. पुढच्या 4 महिने त्याला कर्ज काढूनच जगावं लागतंय. ही खरी परिस्थिती आहे. की कित्येक कारागीर अशी आहेत माणसं की आजारी पडल्यानंतर त्यांच्याकडे औषध पाण्याला पण पैसे नाही. ही त्यातली सत्य परिस्थिती आहे. माझ्या मते मी आता माझी मुलाखत घेतली आणि खूप नाजूक प्रश्न विचारलाय. तर हा प्रश्न चांगल्या मोठ्या लोकांपर्यंत जाऊ देत, मंडळांपर्यंत जाऊ देत, सरकारपर्यंत जाऊ देत. म्हणजे कलाला काय मानच नाही. कलेला मान नाही, कलेला मान आहे, पण त्या माणसाचा एंड असतो ना, तो खूप खराब होतो.